गीता अध्याय 16 श्लोक 10 काममाश्रित्य दुष्पूरन् दंभमानमदान्विताः मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. काममाश्रित्य, मा पूर्ण म्हणायचा, श्रीवर आघात घ्यायचा. माश्रित्य, तला य जोडलेला, यचा उच्चार ऐकू येऊ दे. दुष्पूरन, दूवर आघात घ्यायचा, त्याच्याबरोबर पोटफोड्या श म्हणायचा अर्धा, पू दीर्घ आहे, अनुस्वाराचा न. दुष्पूरन. दंभमानमदान्विताः. मोहाद, हा पूर्ण म्हणायचा, मग अर्धा द म्हणायचा. गृहीत्वा, ही दीर्घ आहे, गृहीत्वा सद्ग्राहान, सवर आघात घ्यायचा, स बरोबर अर्धा द म्हणायचा. ग्राहान, हा पूर्ण म्हणून अर्ध्या न पर्यंत जायचं. प्रवर्तन्ते, वर्तन्ते मधल्या व वर आघात घ्यायचा, ते वाढवायचं आहे, पुढे अवग्र असल्यामुळे. शुचिव्रताः, चीवर आघात घ्यायचा, शेवटचा ता पूर्ण म्हणून विसर्गाचा उच्चार करायचा. काममाश्रित्य दुष्पूरन् दंभमानमदान्विताः. 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 मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. 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 काममाश्रित्य दुष्पूरन् दंभमानमदान्विताः. मोहाद् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. संधी विग्रह. कामम आश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः. मोहात् गृहीत्वा असद्ग्राहान् प्रवर्तन्ते अशुचिव्रताः. कामम म्हणजे कामाचा किंवा इच्छांचा, आश्रित्य म्हणजे आश्रय घेऊन, दुष्पूरम म्हणजे कधीही पूर्ण न होणारा किंवा कोणत्याही प्रकाराने पूर्ण न होणाऱ्या, दंभमानमदान्विताः म्हणजे दंभ, मान आणि मद यांनी युक्त असलेले पुरुष. हा सामासिक शब्द आहे. दंभः च, मानः च, मदः च. दंभमानमदाः इतरेतर द्वंद्व समास. तैः अन्विताः दंभमानमदान्विताः तृतीया तत्पुरुष समास. मोहात म्हणजे मोहामुळे किंवा अज्ञानामुळे, गृहीत्वा म्हणजे ग्रहण करून किंवा अंगीकार करून, असद्ग्राहान म्हणजे मिथ्या सिद्धांताचे किंवा असद गोष्टींचे, प्रवर्तन्ते म्हणजे वर्तन करतात किंवा प्रकर्षाने एखादी गोष्ट करतात.
अशुचिव्रताः म्हणजे शुचिर्भूत न राहणं असं ज्यांनी व्रत घेतलेलं आहे किंवा भ्रष्ट आचरण करणं हे ज्यांचं व्रत आहे असे ते. अशुचिव्रताः हा सामासिक शब्द आहे. शुचीनि व्रतानि येषां ते बहुब्रूही समास शुचिव्रताः आणि त्यानंतर न शुचिव्रताः इति अशुचिव्रताः नय तत्पुरुष समास होतो. अन्वय दुष्पूरं कामम् आश्रित्य मोहात् असद्ग्राहान् गृहीत्वा अशुचिव्रताः दंभमानमदान्विताः प्रवर्तन्ते. कोणत्याही प्रकाराने पूर्ण न होणाऱ्या कामनांचा किंवा कामाचा इच्छांचा आश्रय घेऊन अज्ञानामुळे किंवा मोहामुळे मिथ्या सिद्धांताचा आग्रह धरून किंवा मिथ्या सिद्धांत ग्रहण करून अशुद्ध असं भ्रष्ट आचरण करून दंभ मान आणि मद यांनी युक्त झालेले पुरुष वावरत असतात किंवा वागत असतात. या आसुरी वृत्तींच्या लोकांना अत्यंतिक कामना असतात आणि त्या कामना पूर्ण करण्यासाठी ते कुठल्याही टोकाला जातात. खरं तर भगवंताने आपल्याला 3ऱ्या अध्यायामध्येच सांगितलेलं आहे की हाच क्रोधाचं रूप धारण करतो. जो रजोगुणातून निर्माण झालेला आहे तो दुष्पूर आहे आणि अनलाप्रमाणे म्हणजे अग्नीप्रमाणे माणसाला जाळत असतो. इंद्रिय मन बुद्धी हे त्याचं अधिष्ठान आहे. म्हणून इंद्रियांपासनं सुरुवात कर आणि मनाच्या ठिकाणी आणि बुद्धीच्या ठिकाणी जो काम राहिलेला आहे त्या कामाला आत्मशक्तीच्या जोरावर नष्ट कर किंवा मारून टाक, काढून टाक असं भगवंतांनी 3ऱ्या अध्यायामध्ये 37 ते 43 या श्लोकांमध्ये आपल्याला खरं तर उपदेश दिलेला आहे. पण आसुरी वृत्तीच्या लोकांना कामनापूर्ती हेच त्यांचं ध्येय वाटत असतं आणि मग त्यांच्या कामना कशा असतात तर एकातनं दुसरी, दुसऱ्यातनं तिसरी कामना स्फुरतच राहतात. त्या पूर्ण झाल्यात असं कधीही होत नाही. रावण आणि ययाती ह्या 2 राजांचं इथे उदाहरण सांगता येईल. रावणाच्या राणीवशामध्ये किंवा त्याच्या अंतःपुरामध्ये अनेक स्त्रिया त्यांनी उपभोगल्या होत्या आणि त्यांना डांबून ठेवलेलं होतं स्वतःच्या राजमहालामध्ये. इतकं सगळं असून सुद्धा त्याची स्वतः मंदोदरी ही जी पत्नी होती ती अत्यंत सुंदर होती. इतकं सगळं असून सुद्धा त्या रावणाला सीतेचा मोह पडला. हल्ली आपल्याला असं दिसतं की रावणाला सुद्धा चांगलं म्हणणारी खूप लोक दिसायला लागलेली आहेत आणि त्यातल्या त्यात सोशल मीडियावर असे मेसेज खूप फिरताना दिसतात की रावण किती चांगला होता. त्याच्या कैदेत असून सुद्धा सीता सुरक्षित राहिली. रावणाने तिला हातही लावला नाही. याचं कारण रावण चांगला होता हे नव्हतं तर रावणाला एका अप्सरेचा शाप होता की तू जर एखाद्या स्त्रीला तिच्या मर्जी विरुद्ध हात लावलास किंवा आपलंसं करायचा प्रयत्न केलास तर तू तिथल्या तिथे जळून जाशील. असा शाप असल्यामुळे रावणाने सीतेला हात लावला नाही. त्याच्यात रावणाचं काहीच मोठेपण नाही. उलट त्याने तिला अनेक प्रकारे भय घालण्याचा, धमकावण्याचा प्रयत्न केला होता. अनेक वेळा तिला अगदी खच्चीकरण करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता. पण सीता इतकी पतिव्रता होती की तिला खात्री होती माझे राम येतील आणि माझी सुटका करतील. असो, अशा प्रकारे अनेक स्त्रियांचा उपभोग घेऊन सुद्धा रावणाला सीतेचा मोह आवरता आला नाही. ही आसुरी वृत्ती आहे. घरामध्ये सुंदर पत्नी असताना सुद्धा अनेक जण जे करू नये ते करतात. हे कधीही पूर्ण न होणाऱ्या कामाचा आश्रय घेणं झालं. ययाती हा
राजा होता, त्याने अनेक स्त्रियांशी लग्न पण केलेलं होतं, पण तरीसुद्धा त्याची कामवासना दिवसेंदिवस वाढतच गेली आणि शेवटी अशी वेळ आली की त्याचं शरीर वृद्ध जर्जर झालं आणि त्यानंतर त्याला कामउपभोग घेता येईनात, म्हणून त्याने स्वतःच्या मुलाचं तारुण्य मागून घेतलं. ही अवस्था येते. एखाद्या वडिलांनी आपल्या तरुण मुलाचं तारुण्य मागून घ्यावं. कशासाठी? तर स्वतःला कामउपभोग घ्यायला मिळावेत ह्यासाठी. ह्याच्यासारखं दुसरं आसुरी पण काय असू शकतं? अग्नी जसा स्वतः जळतो आणि त्याच्या सहवासात जे जे येतं त्याला सगळ्याला जाळून टाकतो, त्याप्रमाणे काम स्वतः तर जळतोच. म्हणजे काम वासना किंवा कामना या मनुष्याला स्वतःला तर जाळतातच, पण त्यांच्या कामलालसेमुळे संपूर्ण कुटुंबसुद्धा त्या धगीमध्ये पोळलं जातं. जसं रावणाच्या दुराग्रहामुळे संपूर्ण असुरकुल नष्ट झालं, अगदी त्याची नगरीसुद्धा नष्ट झाली. हे सगळं कशामुळे घडलं? तर न संपणाऱ्या, न पुरणाऱ्या कामाच्या आहारी दशानन गेला म्हणून. त्याच्याकडे काय नव्हतं? सुवर्णाची लंका होती, सगळे देव त्याचे दास झालेले होते, मंदोदरीसारखी सुंदर पत्नी होती, इंद्रजितासारखा बलवान पुत्र होता, कुंभकर्ण आणि बिभीषणासारखे पाठीराखे भाऊ होते, तरीसुद्धा त्याला कामामुळे किंवा कामनांच्या आहारी गेल्यामुळे स्वतःचं राज्य गमवावं लागलं, स्वतःची नगरी गमवावी लागली, संपूर्ण कुटुंब गमवावं लागलं आणि त्याच कारणामुळे त्याने स्वतःचा मृत्यूसुद्धा ओढवून घेतला. इथे भगवंतानी जे सांगितलं आहे की न पुरणाऱ्या कामाचा आश्रय घेऊन, त्यासाठी हे सगळं सांगितलं. भगवत भक्त असतो तो कुणाचा आश्रय घेतो? तर भगवंताचा आश्रय घेतो. बाह्य विषय, इंद्रिय यांच्या आहारी तो जात नाही. आपल्याला आसुरी संपत्ती बघताना एकीकडे दैवी संपत्तीसुद्धा बघणं आवश्यक आहे, नाहीतर ह्या आसुरी संपत्तीचा पगडा बसायला वेळ लागत नाही. म्हणून मधनं आठवण करून देते की दैवी संपत्तीने युक्त असणारा भक्त मात्र कामाचा आश्रय न घेता भगवंताचा आश्रय घेतो. हेही आपल्याला ह्याच्याबरोबरच लक्षात ठेवायचं आहे. पुढे भगवंत सांगतात की हे आसुरी लोक काय करतात? दंभ, मान आणि मद यांनी अन्वित होऊन. दंभ म्हणजे दिखाऊपणा. जे जे काही भक्ती केली, तप केलं, ते सगळं लोकांना दिसेल अशा प्रकारे बोलायचं किंवा सांगत सुटायचं. रावण काही भक्त नव्हता असं नाही, पण तो अत्यंत गर्विष्ठ होता. त्याने शंकराची भक्ती केली आणि साक्षात पार्वतीची लालसा धरली. म्हणजे आपल्या गुरुच्या किंवा आपल्या दैवताच्याच अर्धांगाची त्याने लालसा धरली. असा हा दांभिक होता. त्याची भक्ती होती ती कामनेसाठी होती, निष्काम भक्ती त्याने केलेली नव्हती. म्हणून दंभ म्हणजे दिखाऊपणा, मान आणि मद यांनी अन्वित होऊन. आता संस्कृतमध्ये मद या शब्दाचा अर्थ आहे वेडे होणे किंवा चुकणे. त्याचप्रमाणे मद या शब्दाचा अजूनही अर्थ आहे धुंदी, मग्रुरी, असाही मद या शब्दाचा अर्थ आहे. मान म्हणजे समाजामध्ये जी मान्यता मिळते त्याला मान म्हणतो. दिखाऊपणा, समाजामध्ये मिळणारा मान आणि उन्मत्तपणा किंवा मग्रुरी ह्या सर्व गोष्टींचा आश्रय घेऊन हे आसुरी लोक काय करतात? मोहाने, कुठल्या तरी कामनेच्या किंवा विषयाच्या मोहाने ग्रस्त होऊन असत गोष्टी ग्रहण करतात. ज्या मार्गाने जाऊन आपल्या विषय वासना पूर्ण करू नये त्या मार्गाने हे जातात आणि कामवासना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जणू काही अशुद्ध आचरण करणं हे त्यांनी व्रतच घेतलेलं असतं. कामनांचा मोह इतका प्रचंड असतो की आपण काय करतोय ह्याचं भानही त्यांना राहत नाही.
खरं तर धर्माच्या चौकटीत राहून सर्व गोष्टींचा उपभोग घेऊ नये असं नाही, पण कुमार्गाने किंवा दुसऱ्यावर अन्याय करून कामवासना पूर्ण करून घेऊ नये असं शास्त्र आज्ञा असताना सुद्धा कामवासना पूर्ण करण्यासाठी कुठल्याही चुकीच्या गोष्टीचा आश्रय घेणं त्यांना गैर वाटत नाही. अशुचिरभूत राहण्याचं जणू काही त्यांनी व्रत घेतलेलं असतं. कुठल्याही प्रकारचे शुद्धतेचे नियम ते पाळत नाहीत. शरीर शुद्ध ठेवत नाहीत, धनसुद्धा उत्तम मार्गाने मिळवत नाहीत. किंवा आजच्या सिनेमांमध्ये दाखवतात ना तसं की मुलगीच श्रीमंत बघायची म्हणजे आपोआपच कष्ट न करता भरपूर संपत्ती येईल, अशा प्रकारचे पळवाटा किंवा कष्ट न करता मिळवलेलं धन मिळवायचा ते प्रयत्न करतात आणि अशा अशुचिरभूत गोष्टींचं आचरण करणे याच्यामध्ये त्यांना काहीही गैर वाटत नाही. असे हे कामाचा आश्रय घेणारे, दंभ मान मद यांनी अन्वित असलेले, असत गोष्टींचं सतत ग्रहण करणारे आणि अशुचिरभूत राहण्याचं जणू काही त्यांनी व्रत घेतलेले असतं, अज्ञानाने खोटे सिद्धांत स्वीकारून भ्रष्ट आचरण करीत जगत असतात. अशा प्रकारचं वर्णन भगवंताने आसुरी लोकांबद्दल या 10व्या श्लोकामध्ये केलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. काममाश्रित्य दुष्पूरं दंभमानमदान्विताः मोहात् गृहीत्वा सद्ग्राहान् प्रवर्तन्ते शुचिव्रताः. हरि ओम तत्सत्.